स्वराज्य संपलं, आता आपल्याला सहज दख्खन गिळता येईल असं त्या औरंग्याला वाटलं असेल. पण हंबीर मामा, आपण त्याचे दातच उपटून काढलेत. हा, पण गड्यांनो, युद्ध अजून संपलं नाही तर आताशा त्याला तोंड फुटलंय. आपल्या कठीण परीक्षेची वेळ जवळ येत चालली आहे. या पराभवामुळं औरंग्या आपल्या सर्व ताकदीनिशी दख्खनेत उतरणार. त्यामुळे आपल्याला स्वराज्याची मोठ बांधून भक्कम मोर्चे बांधणी करावी लागेल. हंबीर मामा, तुम्ही, येसाजी काका, कोंडाजी बाबा, बहिरजी काका, जोत्याजी, खंडोबल्लाळ, रूपाजी भोसले, मानाजी मोरे, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, निळोपंत, कृष्णाजी कंक अशा नवीन आणि जुन्या मंडळींना आपल्या सर्व ताकदीनिशी एकत्र यावं लागेल. तेव्हाच आबासाहेबांनी पाहिलेलं आहत तंजावर ते तहत पेशावर हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्याला लवकर